क्वेश्चन नंबर 6 मधला जो फर्स्ट आहे बघा, तो काय दिलेला आहे, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन इफ वाय इक्वल्स टू ax² + bx. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, इथं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे. मग डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना स्टँडर्ड प्रोसेस काय राहते की सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन लिहायचं. मग इथं लिहायचं गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, वाय इक्वल्स टू ax² + b. ठीक आहे. मग आता या इक्वेशनमध्ये ऑब्झर्व करायचं, नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट किती, इथं a एक कॉन्स्टंट आहे, इथं हा b एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल, 2 वेळेस. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. मग इथं काय येणार, dy by dx इज इक्वल्स टू dy dx ऑफ ax² + b. ठीक आहे. म्हणजे इथे येणार dy by dx इज इक्वल्स टू, आता बघा इथं डिफरन्शिएशन सेपरेट होणार. मग आता a तर काय कॉन्स्टंट आहे आणि x² काय येणार 2 × x⁻² - 1 आणि बीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 येणार. ठीक आहे. बघा इथं कन्फ्युजन होत असेल काही जणांचं, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मी इथं फॉर्म्युला लिहितो. ठीक आहे, सेपरेट करून लिहितो. मग बघा dy by dx इज इक्वल्स टू, आता इथं समेशन म्हणून सेपरेट करायचं, dy dx ऑफ, बघा आता इथं काय आहे dy dxच्या आधी a काय कॉन्स्टंट आहे, हा a बाहेर येणार, dy dx ऑफ x² प्लस हा b काय कॉन्स्टंट आहे आणि dy dx ऑफ बीचं डेरिव्हेटिव्ह काय 0 येणार. ठीक आहे. म्हणजे dy by dx इज इक्वल्स टू a इंटू, बघा 2 × x⁻² - 1. मग याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, dy dx ऑफ x⁻n चा. ठीक आहे. मग x⁻n फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन काय होतं, n × x⁻n - 1. ठीक आहे. मग इथं प्लस, बघा प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 राहतो, म्हणजेच dy by dx इज इक्वल्स टू 2ax आलं. ठीक आहे. मग आता आपल्या याच्यात 2 कॉन्स्टंट म्हणून 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं आहे. मग बघा दुसऱ्यांदा डिफरन्शिएट करू परत, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. मग ऑलरेडी काय आलेलं आहे तिथं, dy by dx इज इक्वल्स टू काय आलं, dy dx ऑफ 2ax. ठीक आहे. मग आता बघा इथं, काय होणार, dy by d²y/, बघा इकडे डबल डेरिव्हेटिव्ह आला कारण की पहिल्यांदा एकदा घेतलेला होता. म्हणजे इथं काय येणार d²y/dx² इज इक्वल्स टू, हा 2a काय कॉन्स्टंट आहे, मग हा काय आला बाहेर आला, आणि dy dx ऑफ x काय येतं 1 येतं. ठीक आहे. म्हणजेच आपलं इक्वेशन काय आलं, d²y/dx² इज इक्वल्स टू 2a. ठीक आहे. मग बघा आता आपण काय करू शकतो, इथनं a ची व्हॅल्यू काढू शकतो. मग बघा इथं लिहायचं पुट a इज इक्वल्स टू, बघा इथं हे जे आलेलं आहे dy by dx इक्वल्स टू 2ax आलं. ठीक आहे. मग बघा मी इथं काढून दाखवतो a ची व्हॅल्यू. बघा इथं काय आलेलं आहे, dy by dx इज इक्वल्स टू 2ax. मग बघा हा 2 आणि a जो आहे तो इकडे काय मल्टिप्लायला इकडे गेलो काय डिवाइड होईल, म्हणजेच इथे येणार 1/2x इंटू dy by dx इज इक्वल्स टू a. मग पुढच्या इक्वेशनमध्ये पुट करायचं. मग पुटिंग इन अबव इक्वेशन, मग इथं लिहायचं पुटिंग a इज इक्वल्स टू 1/2x dy by dx. ठीक आहे. मग इथं काय येईल, d²y/dx² इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1/2x इंटू dy by dx.
ठीक आहे. मग इथे येणार 2 कॅन्सल झालं. मग इथे येईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/x डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. मग इथं काय येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 1/x इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग हे काय आलं आपलं फायनल डिफरन्शियल इक्वेशन आलं. फक्त आपण काय केलं बघा, पहिल्यापासून एकदा सांगतो. इथे 2 कॉन्स्टंट होते म्हणून 2 वेळेस डिफरन्शिएट केलं. पहिल्या वेळेस डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय भेटलं होतं बघा, पहिल्या वेळेस डिफरन्शिएट केल्यावरती आपल्याला डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 2ax भेटलं होतं. ठीक आहे. याला परत आपण डिफरन्शिएट केलं, मग नंतर काय भेटलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 2a भेटलं. मग आता आपलं काय आहे की डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन होती बघा, की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ इंडिपेंडंट डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. मग इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणल्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला कॉन्स्टंट नसला पाहिजे, मग कॉन्स्टंट रिप्लेस करावं लागते. मग कॉन्स्टंट रिप्लेस करायसाठी आपण काय केलं इथं बघा, कॉन्स्टंट रिप्लेस करायसाठी डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 2ax आलं होतं. हा 2ax, मग 2x काय केलं इकडे मल्टिप्लाय होतं, इकडे गेलं डिवाइड झालं. ठीक आहे. म्हणजे 1/2x इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू a आलं. मग इथं आपण काय केलं ह्या इक्वेशनमध्ये पुट केलं. कोणत्या ह्या इक्वेशनमध्ये, हा 2 कॅन्सल झाला. 1/x डी वाय बाय डी एक्स, इकडे हे प्लस होतं, ही टर्म इकडे आल्यावर मायनस झाली आणि फायनल डिफरन्शियल इक्वेशन भेटलं. ठीक आहे. हा 3 मार्काचा प्रॉब्लेम होता.